आपले विचार भाग 2 यात आपण पाहणार आहोत अफजल खान वध व शिवाजी महाराजांचा गमिनी कावा। अफजल खानाला असे वाटले जर मंदिरांचा अशा प्रकारे विध्वंस केला तर शिवाजी महाराज उघड्या मैदानात येऊन आपल्याशी मुकाबला करतील। महाराजांनी बुद्धीचा वापर करत बचावाचा पवित्रा घेतला व आपला मुक्काम प्रतापगडावर हलवला। अफजल खानानेही आपला मुक्काम वाई येथे हलवला। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले वकील गोपीनाथ पंत बोकील यांना खानाच्या भेटीला पाठवून आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व आपण त्यास तयार आहोत हे कळवले। खानाने आपल्या वकिलामार्फत महाराजांना वाईस बोलवणे धाडले, पण शिवाजी महाराजांनी स्पष्ट नकार दिला। दोन्ही बाजू करून घातपाताची शक्यता होती, परंतु शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरलो आहे हे खानाला पटवून देऊन त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी भेटण्यास तयार केले। भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही हे ठरले। दोन्ही बाजूचे 10 अंगरक्षक असतील असे ठरले। त्यातील एक जण शामियाना बाहेर थांबेल असे ठरले। इतर अंगरक्षकांनी बाणाच्या अंतरावर उभा राहायचे ठरले। भेटीचा दिवस उजाडला होता। नोव्हेंबर 10 इसवी सन 1659 हा दिवस होता। भव्य असा शामियाना बनवला होता। या पुढील इतिहास पाहूया पुढील भागात। अशी ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी आजच चॅनल आमचा सबस्क्राईब करा।